खरं तर सैफ अली खान अभिनेत्यावरती खरं तर जीवघेणा हल्ला जो आहे तो चोरट्यांकडनं करण्यात आलेला होता आणि त्यानंतर सैफ अली खान यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती काल यशस्वीरित्या शस्त्रक्रिया सुद्धा पार पडलेली आहे, परंतु या संपूर्ण सदर घटनेमध्ये जो आरोपी आहे तो अद्याप देखील पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। खरं तर सैफ अली खान हे राहत असलेल्या इमारतीमध्ये 12व्या मजल्यामध्ये तो हल्लेखोर जो आहे, आरोपी जो आहे तो पोहोचला कसा, या सगळ्या संदर्भात आता पोलीस अधिक जलद गतीने तपास करताना पाहायला मिळतात। आरोपीचा शोध घेण्याकरता जवळपास 20 पोलिसांची पथकं तयार करण्यात आलेली आहे। ज्यावेळेस सैफ अली खान यांच्या घरी जो हल्लेखोर आहे त्याने ज्यावेळेस हल्ला केला त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये करीना कपूर सह इतर 3 महिला कर्मचारी आणि एक पुरुष कर्मचारी आणि सैफ अली खान असे मिळून जवळपास 11 जण जी आहेत ती संपूर्ण घरामध्ये होती। ज्यावेळेस हल्लेखोराने हल्ला केला त्यावेळेस सैफ अली खान यांच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केली आणि त्यानंतर त्या सगळ्या वादानंतर हल्ला करण्यात आला आणि हल्ला झाल्यानंतर आरोपीला एका खोलीमध्ये इमारतीच्या त्याच 12व्या मजल्यावरील एका खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं होतं। परंतु ज्यावेळेस सैफ अली खान यांच्यावरती हल्ला झाला त्यानंतर सैफ अली खान यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी संपूर्ण गडबड जी आहे ती कुटुंबियांची सुरू झाली। त्यावेळेस मात्र तो आरोपी जो आहे तो निसटण्यामध्ये यशस्वी झालेला आहे। या संपूर्ण इमारतीमध्ये येण्याकरता कोणताही संशयास्पद आतमध्ये जो आहे तो आरोपी आलेला नव्हता इमारतीमध्ये। त्याला इन अँड आउट इमारतीमध्ये आत आणि बाहेर जाण्याचा मार्ग जो आहे तो त्याला माहीत होता, त्यामुळे या इमारतीची आरोपीने गेल्या अनेक दिवसांपासून रेकी केली होती का हा देखील एक संशय आहे आणि या सगळ्या संदर्भात आता पोलिसांकडून अधिकचा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। परंतु 20 पथकं तयार करण्यात आलेली आहेत। अद्याप देखील जो आरोपी आहे तो पोलिसांना अद्यापही सापडलेला नाही आणि संपूर्ण ही झटापटीची घटना जी आहे ती जवळपास रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान झाली होती आणि त्यानंतर हल्ला झाल्यानंतर लगेचच सैफ अली खान यांना इमारतीच्या खाली आणलं गेलं आणि त्यांना रिक्षाद्वारे लीलावती रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे। खरं तर ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस त्यांचे ड्रायव्हर देखील कामावरती नव्हते, त्यामुळे सैफ अली खान यांना लगबगीनं संपूर्ण रिक्षाद्वारे या लीलावती रुग्णालयात आणलं गेलं आणि त्यानंतर त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली। जवळपास 6 वार झालेले होते, त्यापैकी 2 वार जे आहेत ते मोठे होते आणि शस्त्रक्रियेदरम्यान एक तुकडा देखील, चाकूचा तुकडा देखील 3 इंचाचा तो त्यांच्या शरीरातून बाहेर काढण्यात आलेला आहे। शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, परंतु आता पोलीस या सगळ्या घटनेचा अधिकचा तपास करताना पाहायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।